माझं नाव रेकुळवाड दीपक सुभाषराव रेकुळवाड. मी मुक्तेश्वर माध्यमिक विद्यालय चंद्रोदय कॉलनी या शाळेमध्ये दिनांक 1/8/2008 पासून या ठिकाणी कार्यरत आहे. मागच्या गेली 16 वर्षापासून या ठिकाणी आमच्या संस्थेचे संस्था सचिव माननीय रामदासजी गोरोबा पवार हे माझ्यावरती सतत मानसिक आणि आर्थिक छळ या ठिकाणी करत आहेत. त्याचबरोबर शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती खळदकर मॅडम याही या छळामध्ये या ठिकाणी त्याही सामील आहेत. आता या ठिकाणी मागच्या 6 महिन्यापासून माध्यमिक जिल्हा परिषद कार्यालयामध्ये मी अनेक पत्रव्यवहार आणि अभिवेदन या ठिकाणी दिलेलं आहे. त्यामध्ये असं या ठिकाणी संस्था सचिव आणि माननीय मुख्याध्यापिका यांच्याकडून माझ्यावर होत असलेला जो काही अन्याय आहे त्या अन्यायाविरुद्ध या ठिकाणी मी अभिवेदन दिलेली आहेत. त्या अन्यायाविरुद्ध दिलेल्या अभिवेदनाचा राग आणि त्याचबरोबर कमालीचा जातीय द्वेष मनामध्ये बाळगून या ठिकाणी संस्था सचिव आणि मुख्याध्यापिका यांनी माझ्यावरती निलंबनाच्या कारवाईचा प्रस्ताव या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी यांच्याकडे दाखल केलेला आहे. एवढंच नसून या ठिकाणी आमच्या शाळेमध्ये मागच्या 16 वर्षापासून मी या ठिकाणी 3 शिक्षकेतर जे कर्मचारी आहेत त्यांना या ठिकाणी शाळेमध्ये कधीच काम केलेलं मी पाहिलेलं नाहीये. एक आहे तो कर्मचारी शेतामध्ये कामाला आहे. दुसरा कर्मचारी या ठिकाणी बंद पडलेले जे पॉलिटेक्निक आहे बाबळगाव येथे त्या ठिकाणी सद्यस्थितीला इंग्लिश स्कूल चालवलं जातं त्या ठिकाणी ते काम करत असतात. आणि तिसरी शिक्षकेतर कर्मचारी या ठिकाणी संस्था सचिवांच्या मेहुणी या ठिकाणी आहेत. त्या कधीच शाळेत येत नाहीत. त्यांच्या डुप्लिकेट सह्या करून या ठिकाणी संस्था सचिव या ठिकाणी त्यांचा पगार उचलत असतात. या सर्व प्रकारच्या तक्रारी मी या ठिकाणी माननीय शिक्षणाधिकारी कार्यालय, माननीय उपसंचालक कार्यालय आणि त्याचबरोबर वरिष्ठांनाही देखील या ठिकाणी कळवलेला आहे. याचा कमालीचा राग मनामध्ये धरून या ठिकाणी संस्था चालकांनी ही कारवाई या ठिकाणी माझ्यावर करण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे. म्हणजेच या ठिकाणी हा कशा प्रकारे जगतो आणि कशा प्रकारे खातो. जर कुठेही जर तुम्ही तक्रार केलात तर या तक्रारीची दखल कोणीही घेणार नाही आणि ते स्पष्ट या ठिकाणी बैठकीमध्ये बोलून दाखवतात. तुम्ही कुठेही गेलात तरी माझं कोणीही वाकडं करू शकत नाहीत. इथपर्यंत या ठिकाणी त्यांची मजल गेलेली आहे. म्हणजे थोडक्यामध्ये या ठिकाणी म्हणजे लक्षात असं येते की या ठिकाणी राजकीय पाठिंबा आणि त्या पाठिंबाचा चुकीचा वापर या ठिकाणी संस्था सचिव या ठिकाणी करत असलेला आपल्याला दिसून येत आहे. हे प्रत्यक्षरित्या या ठिकाणी आज गेली मागच्या 7 दिवसापासून या ठिकाणी मी इथे सत्याग्रह करतोय पण आजपर्यंत या ठिकाणी याची दखल माननीय शिक्षणाधिकारी यांनी घेतलेली नाहीये. फक्त या ठिकाणी